आज 27 एप्रिल 2024 डेली करंट अफेअर्स. ईव्हीएम वरच मतदान होणार, सुप्रीम कोर्टानं निर्वाळा दिलेला आहे. ईव्हीएम म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन. याचिकाकर्त्यांची अशी मागणी होती की संपूर्ण मतदान जे व्हीव्हीपॅट असते ती संपूर्ण व्हीव्हीपॅटची मोजणी झाली पाहिजे. मात्र एकूण मतदानाच्या 2% फक्त व्हीव्हीपॅटची मोजणी होते. त्यांची अशी मागणी होती की 100% व्हीव्हीपॅटची मोजणी झाली पाहिजे. ती याचिका फेटाळलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे ईव्हीएमवर मतदान होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या मते ईव्हीएम म्हणजे काय? नॅशनल प्राईड असे ईव्हीएम बद्दल सुप्रीम कोर्टानं म्हणलेलं आहे. सर्वप्रथम ईव्हीएमचा वापर कोणत्या लोकसभेत झाला असा क्वेश्चन येऊ शकतो. तर तो 2004च्या लोकसभेमध्ये सर्वप्रथम ईव्हीएमचा वापर झालेला आहे. चॅट जीपीटी सध्या खूप चर्चेत आहे. तर त्या चॅट जीपीटीचे शिल्पकार सॅम अल्टमन आहेत. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी नरसिंह यादव यांची निवड झालेली आहे. नरसिंह यादव हे 3दा महाराष्ट्र केसरी झालेले आहेत आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी हे पद सध्या खूप चर्चेत होतं, आपल्याला माहित आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी 100 वर्षात पहिल्यांदाच एका महिलेची निवड झालेली आहे आणि त्या महिलेचं नाव आहे नैमा खातून. आणि जेव्हा एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी किंवा एखाद्या पदावर एखाद्या महिलेची जेव्हा पहिल्यांदा निवड होते तेव्हा एक्झाम मध्ये प्रश्न हा फिक्स येतोच. त्यानंतर भारताची पहिली मल्टीपर्पज ग्रीन हायड्रोजन पायलट प्रोजेक्ट कोणत्या राज्यात होणार आहे? तर ते हिमाचल प्रदेशमध्ये. ग्रीन हायड्रोजन पायलट प्रोजेक्ट म्हणजे काय? तर हा पर्यावरणपूरक असतो. म्हणजे यामध्ये पर्यावरणाच्या कमीत कमी हानी होते आणि जेव्हा एखादा प्रोजेक्ट पर्यावरणपूरक होत असतो तर तो देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो आणि एक्झामला असे क्वेश्चन येतात. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन याला मंजुरी 4 जानेवारी 2023 ला मिळालेली आहे. त्यानंतर G7 ची परिषद 2024 मध्ये कोणत्या देशात होणार आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर ती इटलीमध्ये होणार आहे.